तीन पदार्थ मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत. पहिलं शरीर आहे, जे आपल्याला डोळ्याने दिसतं. या शरीराला चालवणारं एक मन आहे, ज्याच्यामुळे शरीराचे हावभाव कळतात. मन प्रसन्न असेल तर शरीर आपल्याला प्रसन्न दिसतं. मन प्रसन्न नसेल तर चेहरा आपल्याला प्रसन्न दिसत नाही. आणि तिसरं, मनाच्या मागे एक सूत्रसंचालन करणारी बुद्धी आहे. मनाने पाठवलेला माल, मन असं आहे जे पाहिल ते पाठीमागं पाठवतं. थोडा इगो कमी कर जरा. मनाने कुठलाही जरी माल पाठवला तरी सगळा माल निवडायचं काम बुद्धी करते. माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात, जरुरी नाही की प्रवचनच तुम्ही ऐकत असाल. तमाशा आहे, नाटक आहे, पुस्तक आहे. मन सगळ्या गोष्टीचा स्वीकार करतं. मनाला काही शुभाशुभ कळत नाही. डोळ्याने जे पाहिलं ते मागे टाकणं, कानाने ऐकलेलं मागे टाकणं, मागे असती बुद्धी. आणि बुद्धी मग विचार करते, बॅलन्स करते की मनाने दिलेला माल हा चांगला आहे का, वाईट आहे का, कसा आहे का, कसा आहे. आणि या तीन वस्तूसाठी, शरीर, मन आणि बुद्धी, या तीन वस्तूसाठी भगवंताने तीन गोष्टी तयार केलेल्या आहेत. कर्मावर चालणारं शरीर आहे. उपासना ही मनासाठी असते. मन चंचल आहे, ते चंचल मन स्थिर राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी उपासना आहे. आणि विचार करणाऱ्या बुद्धीला अधिक तेज मिळावं म्हणून ज्ञान आहे. अशा तीन वस्तू ईश्वराने तयार केलेल्या आहेत. याचा त्याग स्वीकार करणं माणसाच्या हातामध्ये नाही आहे. मनुष्य म्हणू शकत नाही की मला ज्ञान नकोय, ज्ञान हवंय, उपासना नकोय, उपासना करायची, असं म्हणू शकत नाही मनुष्य. करायचं का नाही करायचं त्याचं स्वातंत्र्य आहे. आणि उपासनेचा प्रकार वेगळा आहे. म्हणून काल मी सांगितलं की शरीर आहे तोपर्यंत माणसाला कर्म करावं लागतं. संत असेल तरी कर्म करावं लागतं. राजा असेल तरी कर्म करावं लागतं. मूर्खातला मूर्ख असेल तरी कर्म करावं लागतं. शरीर आहे, देवाने अवतार घेतला तरी कर्म करावं लागतं. हा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्या पाठीमागं मन आहे. मन दिसत नाही पण मन कार्यरत आहे. मन दिसत नाही, मन अनुभवाला येतं. वारा दिसत नाही पण वाऱ्याचा अनुभव येतो, त्याप्रमाणे मन आहे. आणि वाऱ्याचा जो सत्व गुण आहे, अर्क आहे वाऱ्याचा, त्याचं नाव मन ठेवलेलं आहे. वारा झाड आहे मनाच्या मानाने, आणि वाऱ्यामधली चंचलतेचा अर्क, त्याच्यापासून मन तयार झालेलं आहे. म्हणून वाऱ्यापेक्षा मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण. मग या मनाला नियंत्रित करण्यासाठी उपासना हा प्रकार आहे. उपासना म्हणजे गळ्यात माळ घालायची, देवापुढं बसायचं, काहीतरी मंत्र गुणगुणायचे, ही उपासनेची संकल्पना नाही. वाट्याला आलेलं कर्म पूजा दृष्टीने करणं, याला उपासना म्हणतात. आणि उपासनेचे तीन प्रकार आहेत. गीतेमध्ये तीन प्रकार उपासनेचे सांगितलेले आहेत. पहिलं, शरीराकरता एक उपासना आहे, जे आपलं सतत रोगी होतं शरीर, खाण्यापिण्यामध्ये आपला जो असमतोल होतो, त्या शरीरासाठी योग ही उपासना आहे. योगशास्त्र हे उपासनेच्या अंतर्गत येतं. प्राणायाम केल्याने प्राणाची ताकद वाढते. स्नायूमध्ये लवचिकता येण्यासाठी आसन आहेत. हा उपासनेचा भाग आहे. वैभव पाहिजे असेल तर वैभवामध्ये काय काय प्रकार आहेत याच्याकरता तो 7वा अध्याय आहे. आणि 8वा अध्याय इतका गोड आहे, खूप सुंदर आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरावं लागतं. मरण चांगलं यावं याच्याकरता एक उपासना आहे. आणि गंभीर आहे हा प्रश्न. जसं जसं आपल्या समोरील आपण त्याच्यावर निश्चित रूपाने विचार करू. गंभीर आहे.
एकदा 50शी ओलांडली की मग तुम्ही बदाम खा, मनुके खा, वाटल ते खा, तुमचं शरीर आपोआप झिजायला लागतं. तुमचा मेंदू वैज्ञानिक दृष्टीने तो मरायला लागतो. म्हणून वृद्ध माणसाला भविष्यातलं काही आठवत नाही आणि भूतकाळ त्याचा विसरत नाही. जेव्हा कुणी असं म्हणेल ना तुम्हाला आमच्या काळात असं होतं, गृहीत धरा हा म्हातारापणाकडे झुकलेला आहे. म्हातारा आहे असं मी म्हणत नाही. आमच्या काळात म्हणजे याचा काळ राहिलेलाच नाही. हा फक्त वर्तमान काळात उभा आहे, भविष्य नाहीच. लहान मुलाला भूतकाळ नाही आणि वृद्ध माणसाला भविष्यकाळ नाही. लहान मुलाला काहीच माहित नाही मागचं काय होतं. तो जगतो तेच त्याचं भविष्य. शिक्षण घेतलं पाहिजे, मोठा झाला पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, ते भविष्य. आणि 70 ओलांडलेला माणूस, 80 ओलांडलेला माणूस पुन्हा तो शाळेत जायच्या भानगडीमध्ये पडत नाही, पुन्हा शिकण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही. तो म्हणतो आता निमंत्रण येण्याची वाट पाहतो. आणि एखादा माणूस 80च्या पुढे जर जगला, ते जर तरच आहे बरं का. तो मराठीमध्ये एक शब्द गोड आहे, सोनं झालं. नाही कळालं? 80च्या नंतर जगला तर काय सोनं झालं. म्हणजे तो आता दारुड्या असेल, घराला छळणारा असेल, सगळं असेल, सोनं झालं त्याचं. तर हे 3 प्रकार 3 पद्धतीनं जगण्याचे आहेत. शरीर चांगलं असावं याच्याकरता व्यायाम आहेत, योग आहेत. भौतिक संपत्ती वाढावी याच्याकरता ऐश्वर संपन्न मायेचा बाजार आहेत, भगवंताची लक्ष्मी आहे. आणि त्या जगाची उत्पत्ती कशी, कुठले पदार्थ कसे मिसळतात, काय पदार्थ तयार होतो, हा 7वा अध्याय. आणि 8व्या अध्यायामध्ये मृत्यूची उपासना आहे. आणि हे 3 सांगत असताना ज्या शब्दांचा मी सतत वापर करतोय, उपासना, याचा अर्थ थोडं समजून घ्या. उपासना म्हणजे जे तुम्हाला हवंय त्याच्या जवळ बसणं. उप-आसन असा शब्द आहे. उप शब्दाचा अर्थ आहे जवळ, आसन म्हणजे बसणं. जे तुम्हाला पाहिजे असेल, संपत्ती पाहिजे असेल तर त्याच्या सानिध्यात बसा. योग पाहिजे असेल तर संपत्तीवाल्याच्या सानिध्यात बसू नका. जो योगामध्ये तयार झालेला आहे त्याच्या सानिध्यामध्ये बसा. आणि मृत्यू ज्याने जिंकलेला आहे त्याच्या सानिध्यात बसा. त्याचा अनुभव तुम्हाला मृत्यूशी झुंज देताना कामाला येईल. हे 3 पद्धती आहेत जगण्याच्या. आणि याची ठरवावं लागतं तुम्हाला की आपल्याला नेमकं काय पाहिजे जीवनामध्ये. वैभव पाहिजे असेल तर तुम्हाला व्यावहारिक माणसं उपदेश करतील, तिथं परमार्थ सांगणार नाही तुम्हाला. कुठलाही राजकारणातला माणूस किंवा श्रीमंत माणूस असं सांगणार नाही कोण बरोबर घेऊन जातं का. ते बोलण्याची भाषा असते. वर कोण नेत नाही, बरोबर कोणी नेत नाही, बोलण्याची भाषा आहे. कमवणं चालूच आहे. उलट जेवढा म्हातारा होईल ना तेवढा लवकर चाव्या देत नाही तो, तेवढा लवकर संसार सोडत नाही तो. नाही तो म्हणतो आहे माझा हक्क सोडायचा नाही. म्हणून योग सानिध्य म्हणजे शरीरासाठी साधना करणं, याचं नाव आहे पहिली उपासना. त्याच्या जवळ जाऊन बसावं लागेल रोज. त्यातले बारकावे, त्याची क्षमता, चित्तवृत्तीचा निरोध, त्याचं प्रशिक्षण, याचं नाव आहे उपासना. त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये बसणं, त्या साधनेच्या सानिध्यामध्ये बसणं ही उपासना आहे. ज्ञानेश्वरी तुम्हाला तयार करायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या सानिध्यात बसा, तिच्या सावलीमध्ये बसा, तेच ऐका, तेच श्रवण करा, त्याच्याविषयी विचार करा, ही उपासना आहे. जर तुम्हाला मृत्यू दुरुस्त करायचा असेल, मृत्यू ही भयानक वस्तू या जगातली. त्या वेदना, जगण्यातलं अपयश, शरीराची हालचाल आणि जिवंत माणसाने केलेल्या वृद्ध माणसाचा अपमान, हे सहन करणं म्हणजे एका संतापेक्षा जास्त सहनशीलता लागते. तरुणपणामध्ये काहीही सहन होतं. कोणी शिव्या दिल्या, कोणी टीका केली, कोणी निंदा केली. म्हातारपणामध्ये या गोष्टी सहन होत नाहीत. आणि म्हातारपणात पहिला अपमान जो होतो तो आपल्या घरातून होतो. ज्या घरात जन्माला आल्यानंतर उत्सव झालेला असतो, पेढे वाटलेले असतात मुलगा झाला म्हणून, त्या घरातच नातू जन्माला आल्यानंतर घरातली माणसं सांगतात
दरवाजात बसा, ही त्याची पहिली स्टेप आहे. घरातून मध्ये येतो, मधून दारात बसतो. मग दारात त्याची कॉट टाकलेली असते. आणि फारच वृद्ध झाला तर लोक सांगतात रानात तुम्हाला झोपडी बांधून देतो. तुम्ही थोडी कल्पना करा, तो सुद्धा मनुष्य आहे, त्याला सुद्धा मन आहे, तो सुद्धा तरुणपणामध्ये वागलेला आहे, त्याने सुद्धा ऐश्वर्य भोगलेलं आहे, तो सुद्धा जगलेला आहे. प्रतिक्षण मरण हे किती यातनामय असेल याची तुम्ही कल्पना करा. म्हणून उपासना शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ व्यक्तीच्या सानिध्यात बसा, त्या क्षेत्राचं तुम्हाला ज्ञान.